आता आम्ही आमची गोरी गोरी ताई. आताच आम्ही आमच्या बहिणीच्या घरात आलेलो आहे. रात्रीचे 3 वाजले आता इथं आणि खूपच डिस्टर्ब झालाय असं लोकांना आजूबाजूला असं वाटतंय. काही हरकत नाही, आम्ही चहा नाश्ता करून लगेच निघणार आहे. चला. आणि ओळख करून दे ना. ही माझी ताई आमच्या बहिणाबाई तिकडे बहिणा पुढे हे आमच्या बहिणाबाई. बस सगळे तो आराम करा तोपर्यंत. चल मिलते बाद में. मिळते. ही ट्रिप खूपच महत्त्वाची आहे. आता आम्ही हवा चेक केली आहे. हवा चेक करून आता आम्ही थेट कळसुबाईच्या दिशेने निघलोय. हवा check पुढची करून अपडेट आता लवकरच तुम्हाला सांगतो. एक्साइटेड गाईज. आता आम्ही कळसुबाईच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहोत. खूपच एक्साइटेड आहे जाण्यासाठी. हे तुम्ही बघताय आमचे सगळं भाऊ मंडळी इकडे माग एक जण आहे. उठवा रे त्याला. लवकरच 5 मिनिटात आम्ही पोहोचणार आहोत. हॅलो गाईज, आत्ताच तुम्ही पाहू शकताय आम्ही आता कळसुबाईच्या पायथ्याशी आलेलो आहोत आणि आत्ताच आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केलेली आहे. हे तुम्ही बघू शकता इकडे आम्ही टोटल 6 जण. हे सगळे आम्ही भाऊ आहोत आणि हा तुम्हाला माग जो व्ह्यू दिसत असेल मोठा एव्हरेस्ट दिसतोय तो आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात उंच ठिकाण कळसुबाई. आणि ह्याचा आम्ही ट्रॅकिंग पूर्ण करण्याचा चॅलेंज घेतला आहे. तर भेटूया मध्ये मध्ये परत एकदा. पुन्हा येतो. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो रॉक. साऊंड स्पीकर घेऊन रामाचं भक्तिमय साऊंड सिस्टम आले सोमत. साऊंड सिस्टम आले सोमतकर. यांना खास आम्ही नाशिकवरून बोलवलंय. आत्ताच आम्ही आता शिखर चढायला सुरुवात केलेली आहे. आम्ही मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं की आता आम्ही पहिल्या स्टेज पासून सुरुवात करतोय, पण ते आमचा गैरसमज होता. आत्ताच आम्ही घामाघूम झालोय आणि तुम्ही बघता आता इथं कळसुबाई शिखर स्टार्ट होतंय. तर आता आम्ही चालू करतोय आणि तुम्ही बघताय आता स्वेटर आम्ही आता काढून असं कमरेला लावतोय. आता याच्यावर तुम्हाला अंदाज येत असेल की किती उंच आहे शिखर. भेटू. चला चला बघा फास्ट. अर्धा ट्रेक कंप्लीट केलेला आहे. चल रे. एक डझन केळी संपवली. फारच भूक लागली आता काय करू शकतो मी. चला. शेवटच्या टप्प्यावरती आलेलो. 1 डझन केळी, 1 डझन सफरचंद
आणि खारी खोबऱ्याचे लाडू आणि डिंकाचे लाडू मेथीचे लाडू हे संपून फक्त एका केला तर जोर आम्ही वर चाललेलो आहे. धन्यवाद देतो मतदार फॅमिलीला की ज्यांनी आम्हाला 5-6 चपात्या शेंगदाण्याची चटणी भेंड्याची भाजी 2-4 तोळे सोनं आणि हे बघा हे 5 स्टार. चला 5 स्टार भेटूया गाडावर direct. लेमन आणि सफरचंद. जय भवानी. जय शिवाजी. सुप्रभात. आपण तुम्ही पाहू शकता इथं आपण कळसूबाईच्या एकदम शेवटच्या पीक पॉइंट वरती आलेलो आहे. हा इकडचा दृश्य तुम्ही पाहू शकता. हीच ती आपली सह्याद्री पर्वत रांगा ज्यामुळे लहानपणापासून आपल्या इतिहासाच्या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दातून आपण जे ऐकत आलेलं आहे हीच ते आपली सह्याद्रीची पर्वत रांगा. इकडं आपला सूर्याचा आता सनराईज पॉइंट आपल्याला दिसत आहे आणि आपल्या पाठीमागे वरती गेलं राजांचा शेवटचा टप्पा कळसूबाई माता मंदिर. आता आपण तिथे जाणार आहे 5 मिनिटात दुसरा. हॅलो, आता आम्ही ज्या ठिकाणी बसलो आहोत हेच ते कळसूबाई शिखर. मागून पाहू शकता हे कळसूबाईचं मंदिर कळसू माता. या कळसूबाई शिखराचं वैशिष्ट्य असं आहे की हे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच ठिकाण जे की 1.7 किलोमीटर उंच आणि 5016 फूट असं आहे. या कळसूबाईच्या शिखरावर एक स्टोरी आहे. ती स्टोरी म्हणजे एक इतिहास आहे मोठा. त्या इतिहासाला जागून आपण इथं जरूर यायला पाहिजे. अभ्यास नमस्कार, आपली स्टोरी संपली. आता आम्ही परतीच्या प्रवासाला बोल छोटे 2 शब्द. जेवू दे आता. जेवण करू आता. आत्ताच भेळ खाऊ आत्ताच कळसूबाईचे शिखर उतरून खाली येत असताना या ठिकाणी वनभोजनाचा आस्वाद आम्ही घेऊन राहिलेलो आहोत. या ठिकाणी आपण बघत आहात खूप साऱ्या चपात्या अवेलेबल आहे आपल्याकडे. व्हरायटीज ऑफ भाज्या आणि भेळ, मटकी भेळ, कांदा भेळ सगळं आहे या ठिकाणी. नक्की
अशा पद्धतीने आमची कळसुबाईची ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. आता ही आमची गाडी निघाली मार्गे जायला. आमचं सामान ठेवलंय, तुम्ही पाहू शकता. हे अँड्रे पॅन्ट यांच्याकडे मुंडके लटकून वाढत आहे. त्या पण घरी जाण्यासाठी उत्सुक आहेत. जाऊया लवकरच, भेटू घरी. टाटा, बाय बाय. नमस्कार.